एक वाटी गव्हाच्या पिठापासून ना मी माझ्या बाळासाठी खूप छान अशी भन्नाट रेसिपी केली होती. तर ती कशी केली ना ती तुमच्याशी शेअर करते. एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, बारीक चिरलेला कांदा घेतला आणि गाजर आणि बीट आहे ना किसून टाकलेले आणि एकच हिरवी मिरची टाकलेली. तिखटाचं प्रमाण आहे ना तुमच्याप्रमाणे करू शकता आणि बारीक चिरलेलं टमाटर टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि 2 चमचे ना बेसन पीठ टाकलं आणि चिमूटभर हळद टाकली आणि थोडंसं पाणी टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि माझ्या बाळाला ना बीट आणि गाजर खायला अजिबात आवडत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी ही छान रेसिपी केली होती. तुम्ही पण तुमच्या बाळाला नक्की करून द्या, ते पण खूप आवडीने खातील. नंतर भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ते मिश्रण असं छान करून घ्यायचं. एकीकडे पॅन ठेवला, पॅनवर थोडंसं तेल टाकलं आणि पळीच्या साहाय्याने ना ते केलेले मिश्रण आहे ना असं टाकत गेले. जसे पॅनकेक असतात ना त्याप्रमाणे मी करून घेतलेले. आपण मोठे पण थालीपीठ जसं असतात ना तसं पण करू शकतो. पण लहान मुलांना हे असं करून दिलं ना ते खूप आवडीने खातात. म्हणून मी छोटे पॅनकेक केलेले आहेत. आलटी-पलटी करून छान लालसर होईपर्यंत ना असे भाजून घ्यायचे आणि गव्हाच्या पिठापासून ना हेल्दी आणि पौष्टिक असे सर्व पॅनकेक करून घेतलेले आहेत. बीट आणि गाजराचे बरेचसे फायदे आहेत. बीटामुळे ना रक्त वाढण्यास मदत होते आणि गाजर आहे ना डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतं. तर आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ना भाजी न खाणारे मुलं ना आनंदाने हे खातील. ही मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली?